हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर चला, स्वागत आहे आज तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बघा, मी दाखवणार आहे तुम्हाला आपण आरी वर्क करण्यासाठी जे स्टँड वापरतो तर स्टँडची रिंग वगैरे कशी लावायची व ते स्टँड कसं लावायचं हे मी दाखवणार आहे तुम्हाला. तर हे बघा, हे स्टँड लावताना हे जे त्याचे चार म्हणजे पाय असतात ते स्टँडला लावण्यासाठी, त्याच्या आधी स्क्रू काढून घ्यायचे व वरतून त्याचा स्क्रू धरायचा व खालून ही दांडी फिरवायची. तर हे बघा, अशा प्रकारे हे गोल गोल फिरवायचं. वरचा जो स्क्रू आहे तो पकडायचा हाताने. हे बघा, अशा प्रकारे एकदम टाईट असं पॅक असं मी लावून घेतलेलं आहे ते स्टँड. त्याच पद्धतीने हे दुसरंही स्क्रू मी याचा काढून घेतलेला आहे व त्याच स्टेपमध्ये धरलेलं आहे. तर बघा, हे बघा, दुसरा पण त्याच प्रकारे मी गोल गोल फिरवून तिथे पॅक असं लावून घेत आहे. चारही पाय अशाच प्रकारे एकदम फिटिंगमध्ये लावून घ्यायचे की जेणेकरून आपलं स्टँड हलणार नाही. तर हे बघा, अशा प्रकारे इथे मी तिसरा स्क्रू बसवत आहे. तर सेम ती स्टेप आणि त्याच पद्धतीने हे चारही पाय इथे फिटिंग करून घ्यायचे व स्टँड व्यवस्थित लावून घ्यायचं. म्हणजे कसं आपण वर्क करताना ते हलत नाही, कुठल्याही प्रकारचा आपल्याला त्रास होत नाही परफेक्ट बसल्यानंतर. त्यामुळे हे चारही असे स्क्रू हे करून चार पाय त्याचे मी लावून घेत आहे स्टँडचे. कारण काही लोक मोठंवालं स्टँड वापरतात, मी तर हे गोलवालं स्टँड वापरते, साधंवालं. काही लोक चार पदरी स्टँड वापरतात, पण मी हे साधंवालंच वापरते. हे बघा, अशा प्रकारे हे चारही पाय लावून माझं स्टँड रेडी झालेलं आहे. तर हे इथं कमी जास्त करण्यासाठी आपल्याला म्हणजे स्टँडची जी रिंग आहे ती रिंग बसवल्यानंतर आपल्याला टाईट करण्यासाठी किंवा लूज करण्यासाठी पण आपण ते स्क्रू वापरू शकतो. त्याच प्रकारे इथे रिंगलाही दिलेला आहे. ही जी लाकडी रिंग आहे ना, तर याला पण इथे बघा स्क्रू दिलेला आहे कमी जास्त करण्यासाठी. तर इथून आपण कमी जास्त करायचं. बघा, ह्या दोन आहेत, एक आतल्या साईडने आणि एक बाहेरच्या साईडने. अशा दोन रिंग असतात. ह्या बघा मी वेगवेगळ्या करून घेतलेल्या आहेत. आता ही जी आतली रिंग आहे ती मी इथे ठेवून घेत आहे. हे बघा, आतल्या रिंगवरती आधी कापड व्यवस्थित टाकून घ्यायचं. आपण त्याच्यावरती माप वगैरे टाकून घेतलेलं आहे, आखून घेतलेलं आहे. तर हे बघा, हे कापड मी त्याच्यावरती असं व्यवस्थित असं टाकून घेत आहे. आपल्याला आधी कुठल्या साईडने वर्क करायचं ते आधी ठरवून ठेवायचं. तर मी आधी बॅक साईडच्या गळ्याचं वर्क करणार आहे. त्यासाठी मी आधी गळ्यामध्ये घेतलेलं आहे रिंगच्या. हे बघा, एकदम व्यवस्थित असं मधोमध आलेला आहे गळा आणि त्यावरती मी ही रिंग टाकून घेतलेली आहे. त्या साईडने थोडं गळ्याच्या साईडने, कारण आपण वरतून माप घेतलेला आहे, थोडा कपडा आतमध्ये येत आहे. पण ते बरोबर होत आहे, कारण आपल्याला शिवताना तेवढी जागा सोडायचीच आहे. म्हणजे वर्क करताना आपण तेवढा तो गॅप मी म्हणजे सोडून वर्क करणार आहे. तर याच्या खाली थोडंसं सोडणार आहे, मी मार्क करून घेणार आहे आणि त्यानंतरून त्याच्यावरती वर्क करणार आहे. त्यासाठी बघा, असं कापड टाकलेलं आहे एकदम टाईट आणि त्याच्यावरती बाकी दुसरी वरच्या साईडची जी रिंग आहे ती टाकून घेतलेली आहे. हे कापड त्याच्यामध्ये एकदम परफेक्ट असं बसलेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने ही रिंग आहे ना अशी टाकून घ्यायची त्याच्यामध्ये, बरोबर. आणि त्यानंतर आपल्याला ते कापड टाईट करण्यासाठी ना, हे बघा, हे अशा प्रकारे ना ओढून घ्यायचं रिंगमधून. म्हणजे एकदम टाईट होतं ते कापड, आधी हाताने ओढून घ्यायचं. बघा, अशा प्रकारे मी त्याला ना एकदम टाईट असं करत आहे. दोन्ही साईडने ओढून घ्यायचं आणि मग ते कापड एकदम टाईट होतं. जेव्हा आपण वर्क करतो ना तेव्हा ती सुई म्हणजे त्याच्यामध्ये जात नाही किंवा धागा वगैरे तुटत नाही. आपल्याला करतानाही पटपट होतं, कारण कापड म्हणजे लूज झालं ना तर खूप टाईम जातो आपल्याला धागावरती काढायला. त्याच्यामुळे जेवढं म्हणजे टाईट असेल ना तेवढं पटपट आपल्याला वर्क करता येतं. त्यासाठी बघा, अशा प्रकारे मी सगळीकडून जिथे जिथे आपल्याला लूज वाटतं ना तिथे सगळीकडून हे कापड मी रिंगमधून ओढून घेतलेलं आहे आणि ही रिंग अशी टाईट केलेली आहे. हे बघा, आपल्याला जिथे लूज वाटेल ना तिथं ओढायचं. जेवढं कापड ओढतात तेवढं टाईट होत आहे ती रिंग. आणि त्यानंतर हा बघा, इथं स्क्रू दिलेला आहे ना तो फिरवून एकदम
टाईट करायचं आहे, जेणेकरून ते कापड आतमध्येच जाणार नाही. जेव्हा वर्क करतो ना त्यावेळेस आपण त्याच्यावरती हात ठेवतो ना, मग ते हाताने आपल्या कापड आतमध्ये जाऊन लूज होतं. तर त्यासाठी हे बघा स्क्रू आहे ना पूर्णपणे असा पॅक करून घ्यायचा. हे बघा अशा प्रकारे माझी रिंग इथे परफेक्ट अशी पॅक झालेली आहे. पहा कशी दिसते. आणि मग आता एकदम परफेक्ट असं मध्ये गळा घेतलेला आहे ना. आता ही स्टँडवरती ठेवून रिंग मी स्टँडवरती लावून घेत आहे. हे बघा लगेच ही स्टँडवरती ठेवून आपण लगेच स्टँडला लावून घेतली ना, लगेच व्यवस्थित बसती आहे आपल्याला, मग काहीच प्रॉब्लेम येत नाही. हा बघा इथे पण थोडी लूज वाटते ना, इथे पण मी टाईट करून घेत आहे आणि एकदम परफेक्ट अशी बसवून घेतलेली आहे मी स्टँडला. हे बघा आता वर्क करायला काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला, एकदम व्यवस्थित अशी रिंग बसलेली आहे. व त्याचप्रमाणे स्टँड कसं लावायचं वगैरे मी तुम्हाला दाखवलंच आहे. व तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वर्क कसं करायचं, चेन स्टिच, आधी चेन स्टिच टाकायची ती कशा पद्धतीने टाकायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. साधी चेन स्टिच आणि डबल चेन स्टिच, त्याच्या बाजूलाच डबल कशी टाकायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तोपर्यंत बाय बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर. धन्यवाद.